नमस्कार सर्वांना, माझे मान्य व उपस्थित असले सर्वांना माझा नाव, मी नेवाळी गावची पोलीस पाटील आहे. पोलिसांचा आणि माझा लहानपणापासून संबंध आहे, कारण लहानपणापासून माझ्या शाळेत सगळे पोलिसांचीच मुलं होती आणि माझ्या आयुष्यात म्हणजे पोलीस स्टेशन आणि मी खूप जवळचा नाता आहे. जवळजवळ 25-26 वर्षापासून पोलीस खात्यामध्ये माझा त्यांच्याशी संपर्क आहे. मी त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे. म्हणजे त्यांचे सण उत्सव कसे असतात. आता माझा भाऊ पण पोलीस आहे. म्हणजे अक्षरशः माझा मुलगा जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याला साहेब समजवायला लागले की तू पोलीस हो. तो मला बोलायला लागला मी लहानपणापासून पोलीस बघितलेले आहेत. त्यांना कधी सुट्ट्या पण नसतात आणि कधी सण पण नसतात. सतत काम करायला लागतं. मी सर्व काही बनेल, पोलीस नाही बनणार. म्हणजे त्यांनी जवळून बघितलेलं होतं की पोलिसांना किती काम असतं. माझा मामा आहे, त्याला कधी सुट्टी नसतं, कुठल्या लग्नांमध्ये नाही जात तो, काय नाही असं म्हणजे बोलला. आणि पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांना काय काय काम असतं आणि काय असतं ते सगळ्या लोकांना माहितीच नाही. फक्त एवढं माहिती असतं आपल्या सिरियल पिक्चर मध्ये असं दाखवतात की पोलीस फक्त पैसे घेतात, काही काम करत नाही. तुमची अशी धारणा झालेली आहे, पण सगळेच पोलीस काही असे नसतात. कारण त्यांना स्वतःला पण इतकं काम असतं की त्यांना म्हणजे आता प्रत्येक केसचा व्हेरीफाय केल्याशिवाय त्यांना FIR लॉन्च करता येत नाही. म्हणजे बरेचशा आता आपल्या बाल मुलींच्या बद्दल तक्रार येतात. आता म्हणजे चालू प्रकरण आहे, तर याला पालक पण जबाबदार आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा ना की गुड टच बॅड टच काय असतात ते. आणि आता समजा कॉलेजमध्ये एखादा प्रकरण झाला किंवा आपल्या घरात झालं तर आपण काय बोलतो, नको आपली इज्जत जाईल. हे पहिली गोष्ट तर आपण घाबरतो पोलीस स्टेशनला. आता मी पोलीस पाटील आहेत तर लोक काय करतात, लोकप्रतिनिधींच्या जवळ जातात, आमच्याकडे येत नाही. काय येत नाही, आम्ही पोलिसांची, अरे जेवढी तुमची इज्जत आम्ही सेफ ठेवू तेवढी बाकीची लोकप्रतिनिधी नाही. कारण त्यांना त्यांचा फक्त 5 वर्षासाठी पद असतो. आम्ही तुम्हाला लाईफ टाईम मदत करणार, पण आपलीच लोक आहेत ना. म्हणजे असं नाही आपण मध्यस्थ कोर्टात गेल्यावर आपल्याला हे ते, पण कोर्टात आणि पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय तुम्हाला न्याय पण भेटणार नाही. तुम्ही सामान्य ठिकाणी गेला तर तुमची फसवणूकच होणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला पोलिसांची मदत घेताना तुम्ही इतके का घाबरता. आता समजा माझा इथेच आताच म्हणजे महिना पण नाही झाला माझा फोन हरवला, तर कोणी बोलायला लागला मी 10 वेळा तिथे चक्रा मारल्या, कारण मी माझं राज्य सोडून गेलेले होते. तर तिकडची पोलीस आणि आपले महाराष्ट्र पोलीस खूप फरक आहे. म्हणजे तरी पण मी तक्रार नोंदवली, कारण मला माहित होतं माझे नंबर आहेत ते मला घ्यावेच लागणार आहेत. मी जर तक्रार नसती केली तर माझे फोन मला घेता आले नसते. त्याच्यात माझा म्हणजे बँकेशी कनेक्टेड असलेल्या सर्व गोष्टी होत्या. म्हणजे ती पण किती महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पोलिसांची मदत घ्यावीच लागते. तर तुम्ही असे घाबरून किंवा म्हणजे हा काय बोलेल तो काय बोलेल हे आपला हे झाला, कारण मी जवळून बघितलेलं आहे. पोलिसांच्याच मुला मी आज पोलीस पाटील झालेली आहे. म्हणजे मला खूप पोलिसांनीच प्राधान्य दिलं की तू खूप हुशार आहेस, तू पोलीस पाटीलसाठी योग्य फॉर्म आहे. म्हणजे असं नाही, म्हणजे माझ्या प्रत्येक क्षणाला आहे ना, जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला क्राईम ब्रांचचे साहेब होते, त्यांनी मला त्यांच्या म्हणजे त्यांचा एक फंड असतो त्याच्यातनं पैसे दिलेले. तर ते पैसे जेव्हा मी आजारी होऊन मी बरी होऊन गेले तर साहेब बोलले तू जर इथे कामाला असती तुला तुझे पैसे नसते का भेटले. असं नाही की सगळ्याच गोष्टी म्हणजे पोलीस याच्यासाठी हे करतात, एक मदत म्हणून ते नेहमीच तत्पर असतात. आताच 2 दिवसापूर्वीचाच विषय, माझ्या बहिणीचा म्हणजे याचा त्यांचे गॅसचे पैसे